मंडळी नमस्कार। मंडळी, महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा प्रयोग होत असताना त्यात वंचितचा समावेश होईल असं बोललं जात होतं। प्रकाश आंबेडकर यांच्या वंचितमुळे गतवेळी काँग्रेस राष्ट्रवादीला मोठा फटका बसला होता। त्यामुळे आंबेडकरांना यावेळी सोबत घेतलं जाईल असं बोललं जात होतं। त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी वंचितला शेवटपर्यंत सोबत घेण्यासाठी प्रयत्न केले असं देखील म्हटलं जात आहे। मात्र लोकसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं मोदींसोबत जाणार नाही असं लिहून द्यावं असं प्रकाश आंबेडकर म्हणाले होते। तसंच जागा वाटपावरून वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडीमध्ये काहीसे खटके उडाल्याचं पाहायला मिळालं होतं। मात्र तिथूनच महाविकास आघाडीपासून वंचित बहुजन आघाडी दूर जायला सुरुवात झाली। दरम्यान असं असतानाही प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसच्या काही लोकसभेच्या उमेदवारांना बिनशर्त पाठिंबा दिला होता। तसंच बारामतीमधून सुप्रिया सुळे यांना देखील त्यांनी पाठिंबा दिला होता। मात्र इतर ठिकाणी वंचितनं आपले उमेदवार उभे केले होते। त्यामुळे अर्थातच वंचितच्या उमेदवारांमुळे आणि वंचितनं इतरांना दिलेल्या पाठिंब्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवारांना फटका बसल्याचं बोललं जात आहे। आणि जवळपास 5 ते 6 लोकसभेच्या जागा अशा आहेत जिथं वंचितनं उमेदवार दिल्यामुळे तसंच त्यांनी काहींना पाठिंबा दिल्यामुळे महाविकास आघाडीच्या मतांमध्ये विभागणी झाल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे महाविकास आघाडीचे 5 ते 6 उमेदवार अडचणीत आल्याचं आता सिद्ध होणार आहे। आता ते नेमके कोणते उमेदवार आहेत याबद्दल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। सुरुवात करूयात अकोला लोकसभेपासून। मंडळी, अकोला लोकसभा मतदारसंघात भाजपचे अनुप धोत्रे विरुद्ध काँग्रेसचे डॉक्टर अभय पाटील आणि वंचितकडून स्वतः प्रकाश आंबेडकर हे तिघ या रिंगणात होते। त्यामुळे भाजप विरोधात असणाऱ्या लढ्यात महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून पाटील तर प्रकाश आंबेडकर यांच्या उमेदवारीमुळे इथल्या मतांमध्ये विभागणी झाल्याचं बोललं जाते। त्यामुळे अर्थातच याचा फटका हा काँग्रेसला आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराला बसणार आहे। तसंच अभय पाटील यांच्या उमेदवारीमुळे एकीकडे प्रकाश आंबेडकर यांना देखील इथं फटका बसत आहे। खरं म्हणजे अकोला हा बाळासाहेब आंबेडकर यांचा बालेकिल्ला, त्यामुळे सर्वाधिक त्यांच्या अपेक्षा या मतदारसंघातूनच। अर्थातच या मतांच्या विभागणीमुळे अनुप धोत्रे विजयी होतील असा अंदाज आता राजकीय तज्ज्ञ करत आहेत। त्यामुळे महाविकास आघाडीला इथं फटका बसणार आहे। यानंतरचा मतदारसंघ म्हणजे जिथं वंचित बहुजन आघाडीनं उमेदवार दिल्यानं महाविकास आघाडीचा उमेदवार अडचणीत आला आहे ते म्हणजे पुणे लोकसभा। लोकसभेला भाजपकडून मुरलीधर मोहोळ विरुद्ध काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर तर वंचितकडून वसंत मोरे यांना उमेदवारी देण्यात आली। त्यामुळे साहजिकच इथल्या मतांमध्ये विभागणी झाली। रवींद्र धंगेकरांसाठी काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी तसंच काँग्रेसच्या 10 ते 15 आमदारांनी पुण्यात तळ ठोकला होता। राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्या सभेमुळे धंगेकरांच्या बाजूला चांगलं वातावरण निर्माण झालं होतं। पण वंचितनं इथून वसंत मोरे यांना उमेदवारी दिल्यानं तसंच मोरे यांचीही पुण्यात चांगली ताकद असल्यानं ते अनेक मतं घेण्यात यशस्वी होणार आहेत। अर्थातच वसंत मोरे जे मतदान घेतील ते मतदान धंगेकर यांचं असणार आहे। वसंत मोरे जर इथले उमेदवार नसते तर हीच मतं धंगेकरांच्या पारड्यात गेले असते। त्यामुळे वंचितच्या उमेदवारीमुळे महाविकास आघाडीला पुण्यात फटका बसणार आहे। मंडळी, यानंतरचा लोकसभा मतदारसंघ म्हणजे सांगली। सांगलीमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवाराला वंचितमुळे फटका बसल्याचं बोललं जाते। महायुतीचे उमेदवार संजय पाटील विरुद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील आणि अपक्ष उमेदवार विशाल पाटील अशी इथली लढत झाली। संजय पाटलांच्या नाराजीचा चंद्रहार पाटलांना फायदा होईल असं बोललं जात होतं। मात्र विशाल पाटलांच्या उमेदवारीनं चंद्रहार पाटलांना अडचणीत आणलं असून विशाल पाटलांना वंचितनं आपला पाठिंबा दिला होता। त्यामुळे दलित मतांची इथं विभागणी झाली आणि प्रकाश आंबेडकरांमुळे ही मतं विशाल पाटलांच्या पारड्यात जातील असं आता बोललं जाते। त्यामुळे महाविकास आघाडीचे चंद्रहार पाटील इथून अडचणीत आहेत असं आता म्हटलं जाते। खरं म्हणजे या जागेसाठी सुरुवातीपासून काँग्रेसने आग्रह केला होता आणि स्वतः विशाल पाटील हे इथले उमेदवार होणार होते। लोकसभेसाठी ते इच्छुक होते। त्यामुळे त्यांनी अपक्ष लढण्याचा आपला निर्णय शेवटपर्यंत ठाम ठेवला। मात्र या मतातील विभागणी झाल्यामुळे भाजपचे संजय पाटील पुन्हा निवडून येतील असं आता दिसत आहे। आणि सांगलीमध्ये असणारी वंचितची चांगली ताकद आहे। गतवेळेला वंचितचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांनी सुमारे 3 लाख मतं घेतले होते। त्यामुळे यावेळेस हेच मतं वंचितचं मतदान विशाल पाटील यांच्या पारड्यात जाईल असं बोललं जातंय। म्हणजे यानंतरचा मतदारसंघ म्हणजे शिर्डी लोकसभा। या मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे सदाशिव लोखंडे विरुद्ध ठाकरेंच्या सेनेचे भाऊसाहेब वाकचौरे अशी शिवसेना विरुद्ध शिवसेना लढाई झाली होती। मात्र काँग्रेसच्या नेत्या उत्कर्षा रुपवते यांनी वंचितमध्ये प्रवेश करत लोकसभा लढवली। आता उत्कर्षा रुपवते यांचं शिर्डी मतदारसंघात चांगलं संघटन आहे। महाविकास आघाडीच्या काँग्रेसच्या त्या उमेदवार होतील अशी अपेक्षा त्यांना होती। मात्र ही जागा ठाकरेंच्या वाट्याला गेल्यामुळे उत्कर्षा रुपवते यांनी वंचितचा मार्ग धरल्याचं बोललं जातंय। मात्र त्यांच्या उमेदवारीमुळे ठाकरेंच्या शिवसेनेचे भाऊसाहेब वाकचौरे अडचणीत आले असून त्यांना मिळणारं बहुसंख्य दलित मतदान हे रुपवते यांच्या पारड्यात गेल्याचं बोललं जातंय। दलित मतांमध्ये झालेली विभागणी त्याचा फायदा हा सदाशिव लोखंडे यांना होणार असल्याचं बोललं जाते।
मंडळी, यानंतरची लोकसभा जागा म्हणजे भिवंडी लोकसभा. इथं वंचितच्या पाठिंब्यामुळे महाविकास आघाडीचा उमेदवार अडचणीत येऊ शकतो असं आता दिसतंय. भाजपच्या कपिल पाटील विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सुरेश म्हात्रे विरुद्ध अपक्ष उमेदवार निलेश सांबरे असा हा इथला सामना झाला. निलेश सांबरे यांच्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी सभा घेत वंचितचा पाठिंबा दिल्याचं जाहीर केलं. तसंच प्रहारच्या बच्चू कडू यांनीही निलेश सांबरे यांना इथं पाठिंबा दिला होता. अर्थातच या मतदारसंघात दलित मुस्लिमांची असणारी लक्षणीय संख्या पाहता या मतांमध्ये विभागणी झाल्याचं बोललं जातंय आणि प्रकाश आंबेडकर यांच्यामुळे इथला दलित मतदार निलेश सांबरे यांच्या मागे जाऊ शकतो, त्यांच्या पारड्यात जाऊ शकतो असं आता बोललं जातंय. असं असलं तरी मुस्लिमांची एकगठ्ठा मतं आणि महाविकास आघाडीचं मतदान हे सुरेश म्हात्रे यांच्या पारड्यात जाणार आहे. मात्र कपिल पाटील यांच्या नाराजीचा फायदा हा महाविकास आघाडीच्या सुरेश म्हात्रे यांना होईल असं सुरुवातीला बोललं जात होतं. मात्र निलेश सांबरे यांच्या उमेदवारीमुळे महाविकास आघाडीच्या मतांमध्ये विभागणी झाली आहे आणि त्याचा फटका हा सुरेश म्हात्रे यांना बसू शकतो असं आता बोललं जाते. मंडळी, यानंतरचा लोकसभा मतदारसंघ जिथं वंचितमुळे महाविकास आघाडीला फटका बसणार आहे तो म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातला हातकणंगले लोकसभा मतदारसंघ. शिंदेच्या सेनेचे धैर्यशील माने विरुद्ध ठाकरेंच्या सेनेचे सत्यजित पाटील सरुडकर विरुद्ध शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी असा तिरंगी सामना इथेही झाला आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात शिवसेनेची चांगली ताकद असल्यानं त्यामुळे ही जागा महाविकास आघाडीकडून ठाकरेंनी आपल्या पदरात पाडून घेतली. तसंच राजू शेट्टी हेही इथून खासदार होते, त्यामुळे त्यांचीही या मतदारसंघात चांगली ताकद आहे, चांगलं वर्चस्व आहे. मात्र वंचितनं राजू शेट्टी यांना इथून पाठिंबा जाहीर केल्यानं वंचितचं जे मतदान असणार आहे ते आता राजू शेट्टी यांच्या पारड्यात जाणार आहे. त्याचा सरळ फटका हा महाविकास आघाडीच्या उमेदवाराला बसण्याची शक्यता आहे. कारण दोन्ही शिवसेनेमध्ये होणारी मतांचं विभागणी, मुस्लिम आणि दलितांची मतं ही एकगठ्ठा मतं महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या पारड्यात गेली असती आणि त्यामुळे इथून ठाकरेंच्या सेनेचा उमेदवार जिंकून आला असता. तसंच धैर्यशील माने यांच्या विरोधात असणारी नाराजी याचाच फटका हा धैर्यशील माने यांना बसणार देखील सुरुवातीला होता. मात्र वंचितनं राजू शेट्टींना दिलेल्या पाठिंब्यामुळे महाविकास आघाडीच्या मतांमध्ये आता विभागणी झालेली आहे आणि त्याचा सरळ फायदा हा धैर्यशील माने यांना होईल असं आता राजकीय तज्ञ सांगतायत. थोडक्यात काय तर वंचितमुळे महाविकास आघाडीच्या 6 उमेदवारांना फटका बसणार असून काँग्रेसला 2 जागेवर, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 1 जागेवर तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 3 जागेवर वंचितमुळे फटका बसणार आहे. त्यासोबतच औरंगाबाद अर्थात संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात देखील वंचितनं उमेदवार दिल्यानं त्याचा फटका महाविकास आघाडीचे चंद्रकांत खैरे यांना बसू शकतो असं बोललं जाते. तुर्तास वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा कडक बात.